राजे पाटील यांनी ज्या पद्धतीने काल हातवारे करून अजित पवारांना थेट इशारा दिलेला आहे, एक प्रकारे राष्ट्रवादीला हा डिवचण्याचा प्रयत्न आहे. आपण कशा पद्धतीने बघताय? बाळराजेंची हिस्ट्री काय, राजन पाटलांचा आपला वाद नेमका काय? नाद करू नका असं म्हणलेलं आहे त्यांनी. पहा, त्यांचा नाद, त्यांनी अजितदादाला चॅलेंज करायचं सोडून द्या, त्याची लायकी नाही आहे. हा बाळराजे पाटील हा खुनी आहे, मर्डरर आहे, 302 कलमाचा आरोपी आहे. खालच्या न्यायालयामध्ये 20 वर्षापूर्वी निर्दोष मुक्त झाला आहे. 20 वर्ष झाली तरी हायकोर्टात अपिलात आहे. राज्य सरकार पक्ष अपिलात 20 वर्ष झाला आहे, हायकोर्टात केसच बोर्डावर येत नाही. म्हणजे हायकोर्टाची यंत्रणा हे लोक मॅनेज करू शकतात, तर खालच्या लेवलचा ग्रामपंचायत नगरपंचायत लेवलचे अधिकारी मॅनेज करणं यांच्यासाठी हाताचा मळ आहे. आणि त्याच्यामुळेच उज्ज्वला थेटे यांचा अर्ज जो आहे तो बाद केला गेलेला आहे, तो बाद झालेला नाही आहे. हा पंडित देशमुखचा मर्डर जो आहे तो या लोकांनी, याच बाळराजे पाटलांनी केला, जो चॅलेंज करतोय. आणि यांचा बाप, या बाळराजे पाटलांचा बाप म्हणजे कोण, तर राजन पाटील. हे राजन पाटील जाहीर सभेमध्ये काय म्हणाले होते की माझ्या पोरांनी 17 वर्षी 302ची कलम भोगलेले आहेत आणि तुम्ही आम्हाला भीती दाखवणार. अशा पद्धतीनं गुंडागर्दीचं, दादागिरीचं, दहशतखोरीचं जाहीर प्रदर्शन करणारा नेता जर त्या ठिकाणी असेल तर त्याच्या पोरांच्याकडनं वेगळी अपेक्षा काय करायची? वयाच्या 17 वर्षी 302ची कलम भोगणाऱ्या पोरांचा अभिमान बाळगणारा बाप ह्या भारतात तरी कुठं असेल का? आपल्या पोरांचा अभिमान तहसीलदार झाला, कलेक्टर झाला, IPS झाला, IAS झाला, 12वी पास झाला, IIT पास झाला, परदेशात शिक्षणाला गेला तर बापाला अभिमान वाटतो. परंतु या राजन पाटलाला आपली पोरं 302ची कलम भोगून आल्यात, ह्याचा अभिमान वाटणारा हा राजन पाटील हा किती मस्तवाल आणि मस्तीखोर आणि दंगेखोर आणि दहशतवादी आहे हे सगळ्या महाराष्ट्राला आता लक्षात यायला लागलेलं आहे. आणि त्याचाच परिणाम पोरांना अशा पद्धतीचं प्रोत्साहन दिल्यामुळं आज 45 वर्ष ज्या पवार कुटुंबाने यांना आज मोठं केलं, ज्या पवार कुटुंबाच्या जीवावर यांचा कारखाना उभा राहिला, ज्या पवार कुटुंबाच्या जीवावर यांच्या संस्था उभा राहिल्या, ज्या पवार कुटुंबाच्या जीवावर यांचं एवढं मोठं आर्थिक साम्राज्य उभं राहिलं, ज्या पवारांनी, ज्या अजितदादांनी पैसे दिले PDCC बँकेतनं म्हणून यांच्या या लोकनेते कारखान्याला भाग भांडवल मिळालं, त्यावेळेला तुम्हाला अजितदादांच्याकडे भिका मागायला जाताना लाज नाही वाटली? ज्या नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली म्हणून आज त्या ठिकाणी अजित पवारांच्या नावानं त्या ठिकाणी चॅलेंज करताय, ती नगरपंचायत कोणी दिली या राजन पाटलाला विचारा. ती नगरपंचायत अजितदादांनी दिलेली आहे आणि त्याच नगरपंचायतीच्या बाहेर उभारून तुम्ही अजितदादाला चॅलेंज करता. 15 दिवस झेंडा जाळला पक्षाचा. आज तुमचा झेंडा पक्षाच्या स्थापनेपासून हा झेंडा खांद्यावर तुमचा होता म्हणून तुम्ही आमदार झालात, म्हणून तुम्ही राज्यमंत्री झालात, म्हणून तुमच्या संस्था उभा राहिल्या, म्हणून तुमचे कारखाने झाले, म्हणून तुम्हाला निवडणुका जिंकता आल्या, म्हणून तुमचं एवढं साम्राज्य उभं राहिलं. आणि आज ज्यांच्या जीवावर हे साम्राज्य उभं राहिलं त्या अजितदादांना तुम्ही चॅलेंज करता. हे किती कृतज्ञ आहेत हे देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात घ्यायची गोष्ट आहे. जर एखादी जरी गोष्ट भारतीय जनता पार्टीकडून यांच्या बाबतीमध्ये जर चुकीची झाली, यांच्या चुकीच्या कामाला जर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाठराखण नाही घातली गेली तर उद्याच्याला हीच भाषा देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीमध्ये हा बाळराजे वापरल्याशिवाय राहणार नाही. हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यावं. हे भाजपमध्ये इतके हलकट आणि नालायक आणि भंगार लोक तुम्ही घेतलेले आहेत, त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीचं आणि मुख्यमंत्र्यांचं नाव त्या ठिकाणी बदनाम होणार. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.